मिरजेतील वकील सेराब मुश्रीफ यांना मारहाण प्रकरणी संबंधित लोकांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत मिरजेतील सर्व वकिलांनी कामं बंद करत मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना निवेदन दिलं। शनिवारी रात्री ॲडव्होकेट सेराब शेख यांना उरसातून घरी जात असताना लहान मुलाने तोंडावर लेझर मारल्याच्या कारणावरून मारहाण करून जखमी करण्यात आलं होतं। या प्रकरणी मिरज शहर पोलिसात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली होती। त्यामुळे दोन्ही गटाकडील 20 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। त्या सांगण्याप्रमाणे घेण्यात यावी ती घेतली गेली नव्हती, म्हणून आम्हाला वरिष्ठांना भेटण्याची वेळ आली। त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। वरिष्ठांनी आम्हाला त्या परत पुरवणी जबाब घेऊन जे काही सेक्शन्स लागतील ते सेक्शन लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे। मुळात या ठिकाणी 2 गटांमध्ये मारामारी अशा पद्धतीच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, ते चुकीचं आहे। आमचा वकील जो आहे त्याची पार्श्वभूमी बघितली तर तो कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही, सदस्य नाही किंवा गुंड प्रवृत्तीचा नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या केसेस नाही। त्यामुळे 2 गटामध्ये झालेला हा वाद होऊ शकत नाही। केवळ लहान मुलाच्या लेझर टॉर्चची बॅटरी त्यांच्या मुलाच्या याच्यावर पडली आणि तो बाप म्हणून त्यानं विचारलं की बाबा माझ्या मुलाला का मारतोस, तेवढ्यावरून एवढी मोठी मारामारी झालेली आहे। आणि एक वकील आहे हे ते ज्ञात असूनही माहिती असूनही त्यांनी त्याच्यावर मारहाण केलेली आहे। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की दोन्ही पार्ट्याची पार्श्वभूमी तपासा आणि मग सांगा 2 गट आहेत का नाही। ज्याचा गटच नाही अशा माणसाला मारलं गेलेलं आहे। त्यामुळं ज्यांनी हा गुन्हा केला त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही साहेबांना, गिल्डा साहेबांना, PIंना भेटलेलो आहोत। त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे। या उपर आम्ही SP साहेबांनाही काल भेटायला गेलो होतो, पण सुट्टीमुळे भेट झाली नाही। आज त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत। आज आमच्या वकील संघटनेची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये जोपर्यंत व्यवस्थित कलम लावून गुन्हेगारांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसा एकमुखानं ठराव झालेला आहे। त्याचबरोबर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी जी काही वकिलांना वागणूक दिली त्या वागणुकीसंबंधात सखोल चौकशी करावी आणि त्या पोलिसाच्यावर पण कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। आणि त्या पोलिसाला असं वागण्यास भाग पाडणाऱ्या ज्या अदृश्य शक्ती आहेत त्यांचीही चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे आणि तसं चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। धन्यवाद। दरम्यान या हाणामारी प्रकरणी माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांनी पत्रकारांना खुलासा करताना सांगितलं की सदरची भांडणं ही वैयक्तिक कारणावरून झाली आहेत। यात वकील संघटने खरी वस्तुस्थिती जाणून घेऊन काम बंद करावं। या भांडणांशी माझा काहीही संबंध नाही। त्यांनीच आपल्या नातेवाईकांना घेऊन येऊन या ठिकाणी मारहाण केली आहे। त्यामुळे वकील संघटनांनी या घटनेची चौकशी करूनच आंदोलन करावं। परवा दिवशी रात्री मटन मार्केट चौकामध्ये 2 गटामध्ये जोरात मारामारी झाली आणि त्या भांडणाचा वेगळं वळण लावण्याचा काही लोकांचा प्रयत्न चालू आहे। आणि मी मिरज वकील असोसिएशन आणि सांगली वकील असोसिएशनला एवढंच कळवतो की जे इथं भांडण झाल्या, जे शहरात वकील म्हणून आहे तिथं माडी गल्लीमध्ये राहणारे, त्यांचा भांडण मिरज उरूस चालू आहे त्या उरूसमध्ये झाला आहे। भांडारी चौकात झालेला आहे आणि त्या भांडारी चौकापासून भांडत त्यांनी माझ्या घरासमोर आले। माझ्या घरासमोर आल्यानंतर मला भांडणाचा आवाज आला। मी CCTVमध्ये चेक केलो, भांडण चालू होता। चालू असताना मी खाली येऊन बघितलो की वकिलांचं, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मेवणे जावई आणि ते सासरे जे लोक आहेत आणि काही पोराबरोबर जोरात मारामारी भांडण चालू होता। आणि हे सगळं भांडारी चौकामध्ये एक CCTV कॅमेरा चालू आहे, तिथं पोलीससुद्धा होते, तिने सगळं बघितलं। ते भांडण मी सोडासोडी करून परत पाठवल्यानंतर ह्याने गेले, वकील, त्यांचे नातेवाईक, घरचे लोक सगळे गेले। त्या पोराला मी हाकलून काढलो, मिठामिठी केलो, गेले नाही, शांत झालं सगळं। आणि हे सगळं गल्लीतले लोक, मच्छी मार्केट एरियामधले, भांडारी चौकमधले सगळे लोकांनी बघितल्यात। नंतर 1 वाजून 8 ते 12 मिनिटांनी माझ्याकडे CCTV फुटेज आहे, मी जे सांगतो आहे CCTV फुटेज घेऊन सांगतो आहे। रात्री 1 वाजता हातात काट्या घेऊन सेराब मुश्रीफ, त्याचे मेवणे, भाऊ, त्याचा सासरा, त्याच्या भावाचा सासरा, त्याचे नातेवाईक, माडी गल्लीमधले काही पोरं, काही गुंड पोरं होते, नशिडी होते, गंजडी होते, सगळ्यांना घेऊन रात्री 1 वाजून 10-12 मिनिटांनी मच्छी मार्केटपाशी येऊन लोकांना मारहाण चालू केलं। हे माझ्या CCTVमध्ये आहे, फुटेज आहे, मी आज पत्रकारांना देत आहे। त्यांचं म्हणणं आहे की 2 गटामध्ये मारामारी झालेली नाही,
पण हे सगळं चुकीचं आहे. वकिलांची काहीतरी दिशाभूल करून वेगळं वळण लावून भडकाभडकी करण्याचा प्रयत्न, सांगली मिरज कोर्ट बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. माझा वकिलांना एवढंच विनंती आहे, मी वकिलांचा आदर करतो आहे, पूर्ण चौकशी करावं. हे काय झालं आहे, कुणाची भांडण आहे, यांची घरगुती भांडण. रात्री 12-1 वाजता मिरज उरसाच्या रोडमध्ये उरसामध्ये झालेली भांडण माझ्या एरियामध्ये आली. मी लोकप्रतिनिधी आहे, मी माझं काम आहे मिठवामिठवी करायचं. ह्यांनी माझ्यावर पण हल्ला केलं, मटण मार्केटच्या लोकांवर हल्ला केलं, 4 लोकांना मारलं यांनी. आमच्यातला एकाचा हात फ्रॅक्चर आहे. मी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देणार आहे की एक कलम यांच्यावर वाढवावा म्हणून. यांनी पोलिसावर प्रेशर आणून, यांनी आंदोलन करून, मोर्चं काढून वेगळं वळण लावल्यात. आणि यांच्या मागं यांचा एक मिरजेतला एक वकील आहे, एक लेडीज वकील आहेत, यांना इलेक्शनमध्ये तो उभा राहायचा आहे. या इलेक्शनमध्ये यांचा फायदा व्हावं आणि माझं नुकसान व्हावं म्हणून हे प्रयत्न चालू आहे. लोकांमध्ये भडकाभडी करायचं आणि वकिलांची दिशाभूल करून मला आत टाकण्याचं. मी आत बसायला घाबरत नाही, मला आत बसवा, केस घाला, पण तुम्ही न्याय करा, तुम्ही चौकशी करा, व्हिडिओ बघा, फुटेज बघा. मी आत बसायला घाबरत नाही, मी फटा नाही. मला आत बसवा, केस घाला, काय तुम्हाला घालायचं घाला, पण तुम्ही पूर्ण चौकशी करा, मग कोर्ट बंद करा. माझ्यामुळं सांगलीच्या लोकांना, जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही त्रास देऊ नका. मी अगर चुकलो आहे तर माझ्यावर कारवाई करा, मी वकिलांना मारलो आहे तर माझ्यावर कारवाई करा. आणि वकील रात्री 12-1 वाजता 25-30 पोरं घेऊन, काट्या घेऊन, हातात दांडके घेऊन, पाईप घेऊन कसं येतो मारामारी करायला? वकिलांना शोभतं आहे काय? तुम्ही ह्याची पण चौकशी करा. माझं एवढंच म्हणणं आहे, माझं वकीलपत्र नाही घेतलं तुम्ही हायकोर्टामध्ये रीट दाखल करणार, हायकोर्टाला कळवणार. आणि हे जे मारामारी चालू आहे, हे जे आंदोलन चालू आहे, गृहमंत्रीकडे मी तक्रार करणार आहे. वकिलांचे जेवढे संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना मी लेटर देणार आहे. पूर्ण चौकशी, सैराब वकील कोण आहे आणि इतर उमेदवार वकील कोण आहे, यांच्यात धागेबंदी काय आहे, नातेवाईक कोण आहे आणि कोण पेटाळपीटी करायला आहे, वकिलांना मोर्चं काढायला कोण लावायला आहे, हे सगळं समोर येऊ दे आणि सगळं जनतेला माहीत पडून दे. आणि आमच्या 6 नंबर वार्डामध्ये सगळ्यांना माहीत आहे की कोण इलेक्शनला उभारणार आहे, माझ्या विरोधात कोण आहे. आणि मी ठामपणे छाती ठोकून सांगतो, तुम्ही किती पण भांडणं लावा, कोणाला पण माझ्या विरोधात उभा करा, मी तुम्हाला इलेक्शनमध्ये टक्कर द्यायला ठाम आहे. पण वकिलांना आमच्या विरोधात भडकावू नका. वकील आमच्याशी चांगले संबंध आहेत, माझे ओळखीचे आहेत. मिरजेचे सगळे सिनियर वकिलांना मी भेटून सांगितलं आहे, व्हिडिओ दाखवलं आहे की हे भानगड यांची घरगुती मॅटर आहे, यांच्या घरातली भांडणं आहेत. रात्री 1 वाजता वकील हत्यार घेऊन, तलवाऱ्या घेऊन, काट्या घेऊन, पाईप घेऊन हे कसं येतो आहे? वकिलांना शोभतं काय? वकिलाला शोभतं काय? हे सोराब मुश्रीफ त्याचे नातेवाईक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला ते गेला, कमीत कमी 70-80 लोकं घेऊन गेला, पोरं घेऊन गेला. कुठनं आले ते लोकं? काय प्लॅनिंग होता? काय भानगड होती? एकाला मारल्याबरोबर नाही तर कोणाला लागल्याबरोबर एवढं लोकं सिव्हिलची CCTV चेक करा तुम्ही. पोलिसांना काय काय बोलले त्यांनी, डॉक्टरांना काय काय बोलले. मला अडकवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे. मला माझ्यावर केस घाला, माझ्यावर एक कलम वाढवा, मला जेलमध्ये टाका, तुम्हाला काय करायचं करा. मी त्याला भेट नाही, घाबरत नाही. पण माझी एवढीच विनंती आहे, वकिलांना विनंती आहे, डिपार्टमेंटला विनंती आहे, सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे, पूर्ण चौकशी करा. वकिलाबरोबर माझ्याकडं फोटो आहे, व्हिडिओ आहे की 25-30 लोकं घेऊन रात्री 1 वाजता सोराब मुश्रीफ त्याचे नातेवाईक माझ्या एरियामध्ये सगळं काट्या दांडके घेऊन का आले आणि का लोकांना मारहाण केली आणि का दादागिरी केली, ह्याची मला चौकशी करा. मी दोषी असलो, माझ्यावर कलम 307 घाला, 326 घाला, काय घाला, मी तक्रार करणार आहे. मी आत बसायला तयार आहे. एवढीच माझी विनंती आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.